आणि हे जे मोठे खेकडे आहेत हे आहे 3,500 ला 6 आणि किंग साईज हलवा। आणि हे बघा माशाच्या एवढ्या जवळ असून ना प्रामाणिक पक्षी बघा त्या रश्या उकळी येऊक सुरुवात झाली आहे आणि आत्ता 5 मिनिटं पण जाऊक नाही पण वास काय सुगंध पसरलो असा घरामध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज रविवारच्या दिवशी। आणि मी निघालोय माझा मित्र राजेंद्र सावंत यांच्यासोबत। माझा सारथी हा हेल्मेटमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये। आणि आम्ही चाललोय आता मरोळ मार्केटला। बरेच दिवस अनेकांच्या कमेंट येत होत्या की दादा रेसिपींचे व्हिडिओ येत नाहीयेत। सो आजचा हा व्हिडिओ आपण रेसिपीसाठी स्पेशल बनवतोय। त्यासाठी आपण आता चाललोय मरोळ मार्केटला आणि काहीतरी विशेष आणि स्पेशल असे मासे किंवा खेकडे घेण्याचा प्लॅन आहे। सो भेटूया आपण आता मरोळ मार्केटमध्ये। खेकड्यांच्या शोधात आपण फायनली पोहोचलोय आता अंधेरी मार्केटला, कारण मरोळमध्ये आपल्याला मिळाले नाही आणि गर्दी आहे, संडे आहे। तर फायनली मित्रांनो आपण ज्याच्या शोधात होतो ते खेकडे आपल्याला मिळाले आणि हे जे मोठे खेकडे आहेत हे आहे 3,500 ला 6 आणि आपण हे खेकडे घेतलेले आहेत ज्याची प्राइस आहे 800 रुपयाला 6। आणि ते दादा कट करतायत, दादा कट करतात बघा। हे पण भारी आहेत खेकडे, मोठे आहेत पण पुन्हा कधी ट्राय करूया। एवढे मोठे पापलेट अंधेरीच्या मार्केटमध्ये तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमी आहे, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप मोठ्या मासे सुद्धा मिळत असतात। आणि ही सुरमई बघा या काकींच्या हातामध्ये केवढी मोठी, खूप मोठ्या सुरमई आहेत। इथे मुशी सुद्धा आहे, छोटे हलवे सुद्धा आहेत आणि या हलव्याची साईज बघा किंग साईज हलवा काकींकडे। हे बघा पुन्हा एकदा किंग साईज हलवा सुरमई, इथे सुद्धा सुरमई आहे। आणि हे बघा माशाच्या एवढ्या जवळ असून ना प्रामाणिक पक्षी बघा घेतले। प्रकारे तुम्हाला लागणारा मसाला पूर्ण सगळ्या वस्तू तुम्हाला अंधेरी मार्केटमध्ये मिळतात। त्यामुळे जर तुमचा नॉनव्हेजचा बेत आहे तुम्ही या अंधेरी मार्केटमध्ये आणि कधी होऊ शकता। हे मोठं एक दुकान आहे इथे तुम्हाला बोनलेस चिकन त्याचबरोबर लॉलीपॉप बल्क क्वांटिटीमध्ये मिळतात। सो आम्ही पण लास्ट टाइम जेव्हा पार्टी केली होती त्यावेळेला इकडून नेले होते। 2 पिशव्या झालेल्या आहेत, एकामध्ये आहेत खेकडे, एकामध्ये आहे पापलेट। आणि आता आपण निघालोय घरी। आता बघूया घरी जाऊन आपल्याला याच्यावरती काय रिस्पॉन्स मिळतोय। फायनली फिशची खरेदी करून झालेली आहे आणि आता आपण पुन्हा निघालोय घराकडे। आणि हे आहे अंधेरी सबवे। अंधेरी सबवे क्रॉस करून आपण ईस्टला जाणार आहे आता आणि घरी गेल्यावर घरात A few moments later. तर मित्रांनो बघा आपल्या आजच्या या खेकड्यांची साईज काय आहे। मी बरेच दिवस अशा खेकड्यांच्या शोधात होतो आणि कुठे भेटत नव्हते, म्हणजे जोगेश्वरीमध्ये मी बरंच सर्च केलं। त्यानंतर आज आम्ही मरोळला गेलो आणि फायनली तिथे सुद्धा भेटले नाहीत। आणि मग त्यानंतर आम्ही अंधेरी मार्केटला गेलो आणि तिथे हे मोठे असे खेकडे कुर्ल्या आज भेटले आहेत आणि याची आज आपण रेसिपी करणार आहोत। याचबरोबर खूप मस्त रेसिपी होणार आहे आज आणि आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर या खेकड्यांसाठी आणि माझ्यासाठी या व्हिडिओला लाईक करा। तर बऱ्याच दिवसांनी आज आपल्या व्हिडिओमध्ये आई आलेली आहे, कारण तुम्हाला कळलंच आहे की आज आपण तर आता आपण हे खेकड्याचे डेंगे ऑलरेडी तोडून आणले होते आणि त्याचे जे पाय आहेत ते आता आपण तोडायला घेतो। आपल्या व्हिडिओमध्ये आई आलेली आहे कारण आज आपण बनवतोय रेसिपीचा व्हिडिओ। तर आई हाय, नमस्कार। आईने सगळ्यांना नमस्कार केलाय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बनवणार आहे जरा तू एकदा सांगशील का? आज खेकड्याचा रस्सा करायचा आहे आणि त्याचबरोबर पायचे। ओके, तर बऱ्याच दिवसापासून आम्ही खेकड्याचा रस्सा करायचा प्लॅन करत होतो
आणि फायनली आज खेकडे मिळालेत. तर आता हे खेकड्याचे डेंगे तर तोडलेले आहेत, पण त्यांचे पाय परत तोडायचे आहेत, तर ते मी तोडून घेतोय. अशा प्रकारे यांचे डेंगे तर आपण ऑलरेडी तोडून आणले होते. बघा त्यांचे डेंगे केवढे मोठे होते आणि हे आपल्या हाताने तोडणं फार कठीण आहे, कारण जर यांनी चावला तर आय थिंक आपला हात फाडून टाकेल, एवढे त्याचे तीक्ष्ण असतात. आणि याची ही जी म्हणजे पाय आहेत हे पण खूप तीक्ष्ण आहेत. तर आई म्हणाली ते तू तोड, तर मी आता हे तोडायला घेतोय आणि वेगळे करतोय. फार तीक्ष्ण आहेत हे सुद्धा खूप लागत आहेत मला. आणि कुठे काढून ठेवायचे ते? याच्यातच. ओके, याच्यातच काढून प्रकारे आपण ह्याचे डेंगे सुद्धा तोडून घेतोय आणि याला आई नंतर कापून घेणार आहे. आणि याच्यातला जो पेंदा असतो तो पेंदा आपल्याला टाकायचा, वरचं कवर आपण काढून टाकणार आहोत. सो हा एक खेकडा आलेला आहे आता. सो आणि हा बघा, याची साईज बघा, हा केवढा मोठा आहे आणि किती ॲग्रेसिव्ह आहे बघा अजूनही. म्हणजे जरी त्याचे डेंगे तुटले आहेत पण त्याचे तीक्ष्ण जे पाय आहेत त्याच्यानं तो वार करतोय लिटरली. आणि ते सुद्धा आपण आता काढून घेऊया. सगळ्यात मोठा आहे. अशा प्रकारे खूपच ॲग्रेसिव्ह आहेत खेकडे, कारण हे बेसिकली खाडीतले खेकडे आहेत. जे आपण गावी वगैरे पकडतो ते आपल्या नदीतले खेकडे असतात, त्यांची साईज थोडी छोटी असते आणि त्यांचा ॲग्रेसिव्हपणा तो पण कमी असतो या खेकड्याच्या तुलनेमध्ये. त्याची पण साईज मोठी आहे आणि बऱ्याच साईजचे खेकडे मिळाले. म्हणजे मी म्हणत होतो की बरेच दिवस व्हिडिओ करायचा आहे, पण छोट्या खेकड्यांमध्ये व्हिडिओ करणं तेवढी मजा आली नसती. सो आज बऱ्याच साईजमध्ये मिळाले आणि प्राईजही खूप रिझनेबल आहे. तुम्हाला जर या खेकड्यावाल्यांचा कॉन्टॅक्ट हवा असेल जिथे हे खेकडे मिळतात तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला त्या खेकड्यावाल्यांचा नंबरही प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून तुम्ही अंधेरी मार्केटमधून त्यांच्याकडून कधीही खेकडे घेऊ शकता एकदम रास्त दरामध्ये. तो आज खेळ याचा असा, आता यांका सगळ्यांका मी बरोबर यांचे सगळे डेंगे आणि पाय काढून घेतले. खूपच ॲग्रेसिव्ह होते बघा, लागले पण 2-3 वेळेस. आणि त्या खेकड्यावाल्यानं पण सांगल्या नव्हता आमका की याचे डेंगे तुम्ही हयत तोडून घ्या, कारण घराकडे जाऊन तुमका तोडू घेऊचे नाहीत म्हणून ते मी हयत तोडून घेतलंय. पण त्यांचे पाय पण होते ते कोण. तर मित्रांनो, हय आपण आता सांबाराची सुरुवात करतो आणि त्याच्यासाठी आपण मसाल्यापासून सुरुवात करतो. पहिल्यांदा हय आपण घेतला कांदा, लसूण, आला आणि खोबरा हा भाजून घेतलेला. आम्ही आधीच भाजून घेतो म्हणजे कसा मच्छी वापरू आमका बरा जाता आणि फ्रीजमध्ये आम्ही ठेवून देतो. आणि इथे हय घेतली कोथिंबीर, त्यानंतर हया आमचो मालवणी मसालो गावावरून आणलेलो, ही लाल मिरची पूड घेतली, गरम मसालो आणि हय हळद. तो हे सगळं आपण सामान वापरणार आहोत आता कुर्ल्यांचा सांबार करू. हय ऐंशीन आता खेकडे साफ करून घेतल्या ना आणि 3-4 वेळा तिने पाण्यातून डुबवून घेतले. त्याच्यामध्ये जी घाण असते, विशेषतः हे खेकडे जे आपण आणले ते खाडीतले खेकडे असल्यामुळे त्याच्यामध्ये काळ्या कलरची माती खूप असतात, त्यामुळे ती व्यवस्थित साफ करून घेऊ लागतं. त्याचप्रमाणे त्यांची विष्ठासुद्धा असतात आतमध्ये, ती पण आपण साफ करून घेतलेली आहे. आणि कमीत कमी 4 ते 5 वेळा धुतल्यानंतर अशा प्रकारे हे स्वच्छ झालेले खेकडे आता आपले रेडी झालेले आहेत आपल्या सारासाठी. चिंबोरीचे जे छोटे छोटे पाय असतात त्यांना आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं असतं. तो आपण या मिक्सरमध्ये त्यांचे छोटे छोटे पाय टाकले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्यांना ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर यामधला जो रस असतो तो आपल्याला गाणीच्या साहाय्याने वेगळा करून घ्यायचा असतो आणि तो रस आपल्याला टाकायचा असतो आपल्या सारामध्ये, रश्श्यामध्ये, जेणेकरून रश्श्याला किंवा साराला एक वेगळी चव येते. आणि तो व्यवस्थित गाळून घ्यायचा असतो. तो आता गाळून घेऊया याला. तर छोट्या पायांचा जो आपण रस्सा म्हणजे जो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं होतं त्याला आपण अशा गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो कवचा असतो किंवा जो पण गाळ असतो तो वरती राहील आणि तो आपल्याला वापरायचा नाही आहे. कारण जर हा चुकून जरी हा जो गाळ असेल तो जर सारामध्ये गेला त्याने पोटाचे विकार होऊ शकतात किंवा पोट दुखू शकतं. त्यामुळे या गोष्टीला फार दक्षतेने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो उरलेला रस्सा जो खाली दिसतोय तुम्हाला, जे पाणी आहे ते आपल्याला रश्श्यामध्ये टाकायचं असतं. तशा प्रकारे आपण हा गाळून घेतोय पूर्ण. जो पण त्याच्या छोट्या पायांचा आपण ग्राइंड करून घेतलाय मिक्सरमध्ये, त्यातला जो बारीक रस्सा असतो, पातळ रस्सा असतो, तो आपल्याला सारामध्ये वापरायचा आहे. आणि ह्याच्यान चव भरपूर चांगली येतात एकूणच रश्शा आहे. त्यामुळे हे इन्ग्रेडियंट्स खूप महत्त्वाचं आहे खेकड्याच्या रश्श्यामध्ये. त्याका व्यवस्थित गाळून घेऊया आणि जो काय चोतो उरतलो तो आपण टाकून द्यायचो असता. आईन आता सगळा साफ करून घेतल्यानंतर पुढची कामगिरी करू आमची बाई लिहिली आहे. आणि बायलेन घेतली आहे कढई
आणि कढई मध्ये आता ती फोडणी लावतली आहे का. थोडा तेल घेतला आणि तेल थोडा तापूक होया. कढई आधीच तापलेली आहे, जास्त वेळ लागूच नाही आपल्या. आणि तेल तापल्यानंतर यामध्ये आपण लसणाची आणि हिंगाची फोडणी देऊची आहे. हिंग टाकण्याचं कारण मुख्यतः असा की खेकड्यामध्ये जो बारीक बारीक चोथो असता, जो आपण गाळून घेतलो, त्यातून काही कण आतमध्ये जातात आणि त्याच्याने पोटात त्रास होऊची शक्यता असता. तर हिंग वापरल्यामुळे पोटात त्रास जाऊचो नाही म्हणून हिंग जरूर टाकून घ्या तुम्ही पण जेव्हा बनवतलात तेव्हा. आणि आता लसणाच्या पाकळ्या टाकल्या 4-5, त्या फ्राय करून घेतोय आपण याच्यात. गरम झालेला हा तेल. त्याचबरोबर आपण टाकतो अर्धा चमचो हिंग. पोटात फार उत्तम असता हिंग, त्यामुळे जेवणात वापरू करूया. तसं आपल्या मसाल्यात पण असताच हिंग. जो आपला मालवणी मसाला आपण गावाकडून बनवून आणलेलो आहे त्यात हिंगाचं प्रमाण असतात. पण ॲडिशनल आता आपण खेकड्याचा रस्सो बनवतो, चिंबोरीचा रस्सो बनवतो, कुर्ल्याचा रस्सो बनवतो, त्यामुळे याच्यात आपण टाकून घेतो. आणि आता हळूहळू याच्यामध्ये आपण जे साफ करून घेतलेले खेकडे असतात ते आपण सोडणार आहोत आणि त्यांना फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून ते चांगले फ्राय होतील आणि जो रस्सो बनतलो त्याचा वास आणि जी चव येऊची ती भारी येतली. अशा प्रकारे सगळे ढेंगे आणि एकूणच खेकड्याचा सगळं भाग आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून एक वेगळी चव येईल त्याला. हिंग लसणाची पण त्याला फोडणी देतो आपण. 5 मिनिटं आपल्या एका फोडणी देऊची या. गरम करून व्यवस्थित झाल्यानंतर मग एका दुसऱ्या टोपात घेऊन आपण. तर आता फायनली आपण घेतलो हा मोठा टोप रश्श्यात आणि या रश्श्याच्या टोपामध्ये आपण टाकतो थोडासा तेल टाकून घेतलं. तर तापूक देऊचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकतो कढीपत्तो आणि कांदो. आपल्या मसाल्यात पण आपण वाटून घेतलेलो का मगाशी मी दाखवल्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये कांदो आणि आता कढीपत्तो टाकून आता आपण फ्राय करून घेऊया. परतून घेऊचा एका थोडं लालसर होईपर्यंत परतून घेऊन मग त्याच्यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतलेलो तो याच्यामध्ये टाकूया. आणि हा मसालो मगाशी जो तुमका मी सगळा सामान दाखवलेलं आहे मसाल्याचं, तो म्हणजे त्यामध्ये आपलं भाजलेलो कांदो, त्यानंतर लसूण, आलं या सगळा होता. आणि मसालो आमचा गावचा जो मालवणी मसाला होता तो पण याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलो आहे. आणि आता फायनली सगळा झालेला आणि या टोपात आपण आता हा सगळा मिश्रण एकत्र करणार आहोत फोडणी दिल्यावर. कांदो थोडं लाल होईल बघ, हळूहळू जाता लाल. आणि आता जो वाटप आपण बनवून घेतलेला मस्त असा वाटप झालेला. वाटपाचा एवढा छान येता माका कळणार नाही आता रस्सो झाल्यावर काय जातं. मस्त असं वाटप झालेला खोबऱ्याचा, अगदी मालवणी पद्धतीचा. मालवणी माणूस म्हटलं तर ओलो खोबरं येऊ करू. आमच्याकडे ओलो खोबरं खूप वापरतात. तुम्ही सुकू खोबरं पण वापरू शकतात खायचं, पण ओल्या खोबऱ्याची चव काय वेगळी असतात. अशा प्रकारे आपण मसाल्याच्या टोपात पण पाणी घालून घेतलो आणि सगळा मसाला हे मोठ्या टोपात उतरवून घेतलो. पण परतून घेतलेले खेकडे असत त्यांना आता आपण टाकतो या रश्श्यामध्ये. एक एक करून एका सोडतलो. हिंगाची आणि जी आपण मगाशी लसणीची एका फोडणी दिली होती ते सगळे खेकडे आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित टाकतो. आणि सगळं मसालो एका मुरूक होय चांगलो, म्हणजे काय ते टेस्ट भारीच जातली आता. आणि त्याचबरोबर पेंदे म्हणजे बारीक बारीक ते ज्याचे पाय होते त्यांचा जो रस्सो केलेला म्हणजे एखादा जो पाय सोडून आपण पाणी घेतलेला तो पाणी पण ह्याच्यात टाकूचा. एका खरा अर्क असता म्हणतात, म्हणजे खेकड्याचा जो अर्क असता तो या मेंढ्यात की त्याच्या पायात असता, त्यामुळे तो महत्त्वाचा.
आणि अशा प्रकारे आता सगळा मिश्रण व्यवस्थित ढवळून त्याच्यात तुमच्या चवीपुरता मीठ वगैरे सगळं टाकून एका 15 ते 20 मिनिटं आपण गरम करू होया. चांगली उकळी येईल टेस्ट करून बघू होया आणि वास तर काय ते भारी देतलो नंतर. तर आता आपल्या या खेकड्याच्या रश्श्या उकळी येऊक सुरुवात झाली आहे आणि आत्ता 5 मिनिटं पण जाऊक नाही पण वास काय सुगंध पसरलो असा घरामध्ये. वाटता काय बनवतात आणि काय नाही पण एकदम भारी झालो हा रस्सो. आणि बघा डेंगे वेंगे बघा कसे लाल लाल दिसूक लागले म्हणजे उकडूक लागले आहेत चांगले आणि रस्सो एकदम भारी झालो आम. वाह तरी वेगळा था कधी जातला आणि कधी जेवतलो असं जाऊ झाला. आई आता ढवळून घेता जरा म्हणजे मसालो जो हा तो सगळं सगळीकडे पसरूक होयो चांगलो आणि इकड्यांका लागूक होयो. आणि बघा खेकड्याचे पीस बघा कसे लाल लाल डेंगे बेंगे कसे लाल झाले एकदम भारी दिसतात ना. पेंदाचो भाग हा शिजलो हा चांगला पण अजून मला वाटतं नाही म्हटलं तरी 10 मिनिटं शिजवूक होईल ना. 10 मिनिटं अजून शिजवतो आम्ही म्हणजे कसं एकदम भारी उकळी येईल तर मग एक गॅस बंद करूचो. तर अशा प्रकारे आपलं जेवणाचं ताट आता रेडी झालं आहे आणि हे ताट घेऊन मी जातोय आपले खवय म्हणजेच आपले पप्पा यांच्याकडे आणि त्यांना विचारूया याचा रिव्ह्यू की आजचं हे आपलं स्पेशल जेवण कसं झालं आहे. सो इकडे आहेत पप्पा. पप्पा हाय. पप्पा हाय. हाय, हाऊ आर यू? आय एम फाईन. आपले पप्पा आलेले आहेत आणि आताच कामावरून आले आहेत ते आणि त्यांच्यासमोर आपला आजचा मेनू ठेवला आहे. तर त्यांना मी सांगतो की आजचा आपला हा मेनू काय काय आहे. तर इथे आपण आहे खेकड्याचा रस्सा बनवला आहे. त्यानंतर इथे आहे पापलेटची कढी. हे आहेत आपले फ्राय केलेले पापलेट, हा भात आणि ही आपली नाचणीची भाकरी. तर आता आपले पप्पा ट्राय करून बघतात आहे. बाबा ट्राय करून बघा. आज आपण बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नानंतर शेवटी हा फायनली खेकड्याचा रस्सा बनवला आहे. तर कसं झालं एकदा ट्राय करून बघा आणि सांगा आपल्या व्ह्युअर्सला पण. त्यांना पूर्ण रेसिपी मी ऑलरेडी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये. छानच झाला. छान झाली आहे. मसाले वगैरे सगळं मसाला वगैरे चांगला व्यवस्थित लागलेला आहे. मीठ पण बरोबर लागलेलं आहे त्याला आणि अशा प्रकारे हा खेकड्याचा रस्सा एकदम सुंदर झालेला आहे. तो आजचा जो बेत होता आपला स्पेसिफिक खेकड्याचा रस्सा रेडी झालेला आहे आणि पप्पांचा रिव्ह्यू आपण आताच घेतला आहे. मला सुद्धा आता खूप भूक लागली आहे आणि माझं पण ताट आता आई वाढते. सो मी पण घेतो जेवायला. तुम्ही पण या जेवायला आणि असेच सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि जर तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला यापुढेही बघायला मिळतील. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.